एका गावात सूर्यनारायण नावाचा एक तरुण राहत होता। तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्याला फारसे यश मिळाले नव्हते। घरची परिस्थिती तशी साधारणच होती आणि लोक नेहमी त्याला कमी लेखत। मित्रमंडळी त्याची थट्टा करत आणि नातेवाईक त्याला निकम्मा समजत। त्यामुळे तो स्वतःबद्दल कमालीचा निराश होता। एके दिवशी तो गावाच्या शेताच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली बसला होता। डोकं खाली घालून तो विचार करत होता, माझं आयुष्य काय एवढं निरर्थक आहे। लोक मला कधीच महत्त्व देत नाहीत। देवाने मला जन्म का दिला, याच विचारत असताना त्याच्या समोर अचानक तेजस्वी प्रकाश पडला। त्या प्रकाशातून भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले। कृष्णाचं तेज पाहून सूर्यनारायणाला प्रथम वाटलं की आपलं आयुष्य संपलंच, पण कृष्ण हसत म्हणाले, सूर्या, तू इतका उदास का आहेस? सूर्या म्हणाला, भगवंता, माझं आयुष्य फार निरर्थक आहे। मी कितीही कष्ट केले तरी लोक मला कमी लेखतात। माझं आयुष्य काहीच मोलाचं नाही। कृष्ण मंद हसले आणि आपल्या गळ्यातील मोत्यांचा हार काढून त्यातील एक चमकणारा मोती त्याला दिला। कृष्ण म्हणाले, हे घे, हा मोती तुझ्यासोबत ठेव। गावभर जा आणि याची किंमत शोधून ये, पण लक्षात ठेव, हा मोती कुठेही विकायचा नाही। सूर्या थोडासा गोंधळला, पण कृष्णाच्या आज्ञेने तो त्या मोतीसह गावभर फिरायला निघाला। सूर्यनारायण गावातील बाजारात पोहोचला। तिथे रामू नावाचा भाजीवाला आपल्या भाजीचे पोते रचत होता। सूर्याने त्याला विचारले, रामू भाऊ, मला सांग, हा मोती कितीला विकत घेशील? रामूने त्या मोतीकडे पाहिलं आणि तो हसत म्हणाला, सूर्या, हा दगड वाटतोय, तरी मी तुला 10 किलो काकड्या देतो, हा मला दे। सूर्यनारायण हसला आणि म्हणाला, माफ कर, हा मोती मी विकू शकत नाही। बाजारातून पुढे जाताना तो गोविंद नावाच्या फळ विक्रेत्याकडे गेला। सूर्याने तो मोती दाखवत विचारलं, गोविंद भाऊ, तुला हा मोती आवडतो का? तू यासाठी किती देऊ शकतोस? गोविंद म्हणाला, सूर्या, हा छान दिसतोय, मी तुला 5 किलो सफरचंद देतो, घे आणि मला हा मोती दे। सूर्यनारायणाने नम्रपणे नकार दिला आणि पुढे निघाला। नंतर सूर्यनारायण गावातील मोठ्या सोनाराच्या दुकानात पोहोचला। तिथे रघुनाथ नावाचा सोनार आपल्या दुकानात काम करत होता। सूर्याने मोती त्याला दाखवला आणि विचारलं, रघुनाथ भाऊ, तू या मोतीची किंमत सांगू शकतोस का? रघुनाथने तो मोती व्यवस्थित पाहिला, त्याला तो स्वच्छ केला आणि एका मोठ्या काचेखाली ठेवून तपासला। त्याने आश्चर्याने म्हटलं, सूर्या, हा मोती खूप दुर्मिळ आहे, मी तुला यासाठी 5 लाख रुपये देतो। सूर्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याने नकार दिला। रघुनाथ पुन्हा म्हणाला, ठीक आहे, मी 10 लाख देतो। सूर्याने त्यालाही नम्रपणे नकार दिला आणि पुढे गेला। सूर्यनारायण आता एका मोठ्या शहरात गेला, जिथे हिऱ्यांची प्रसिद्ध बाजारपेठ होती, जिथे जयकृष्ण नावाचा एक मोठा व्यापारी होता। जयकृष्णने मोती पाहिल्यावर तो एकदम गंभीर झाला। त्याने मोत्याचा नीट अभ्यास केला आणि त्याच्या सहाय्यकाला बोलावून तो मोती एका मखमलीच्या कापडावर ठेवायला सांगितला। त्याने सूर्याला विचारलं, तुला हा मोती कुठे सापडला? सूर्य म्हणाला, मला देवाने दिला आहे। जयकृष्ण म्हणाला, हे जगातील सर्वात दुर्मिळ रत्न आहे, मी तुला यासाठी 5 कोटी रुपये देतो। सूर्य एकदम चकित झाला, पण त्याने कृष्णाची आठवण ठेवत मोती विकायला नकार दिला। जयकृष्ण म्हणाला, संपूर्ण संपत्ती देऊनही मी हा मोती विकत घेऊ शकणार नाही, हा मोती अमूल्य आहे। सूर्यनारायणाने सगळा प्रवास पूर्ण करून कृष्णाकडे परत जाऊन आपला अनुभव सांगितला। त्याने नम्रपणे विचारलं, भगवंता, मला या अनुभवातून काय शिकायचं आहे? कृष्ण हसत म्हणाले, सूर्या, लोकांनी मोत्याला त्यांच्या समजुतीनुसार किंमत दिली। भाजीवाल्यासाठी तो दगड होता, फळवाल्यासाठी साधी वस्तू, तर सोनार आणि व्यापाऱ्याने त्याचं खरं मूल्य ओळखलं। तसंच आयुष्यात काही लोक तुझ्या क्षमतांना ओळखणार नाहीत, तर काही तुला अमूल्य मानतील। महत्वाचं हे आहे की तू स्वतःचं मूल्य कसं पाहतोस। कृष्ण पुढे म्हणाले, माणसाचा खरा आत्मविश्वास त्याला स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देतो। कधीही निराश होऊ नकोस, स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वतःचं जीवन अनमोल बनव। खरंच तुमचं खरं मूल्य कधी लोकांच्या दृष्टिकोनातून नाही, तर तुमच्या आत्मविश्वासातून ठरतं। प्रत्येक व्यक्ती हा अमूल्य आहे, फक्त योग्य जागा आणि योग्य वेळ हवी असते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।